शिवलीलामृत अध्याय 5. श्री गणेशाय नमः. सदाशिव अक्षरे चारी, सदा उच्चारी ज्याची वैखरी, जो नित्य शिवार्चन करी तो उद्धरी बहुता जीवा. बहुत प्रायश्चित्तांचे निर्धार, शास्त्रवक्ते करते विचार, परिजय शिवनामे शुद्ध साचार, कासया इतर साधने त्या नामाचा महिमा परमाद्भूत, त्यावरील प्रदोषव्रत आचरत त्याशी सर्व सिद्धी प्राप्त होत. सत्य सत्य त्रिवाचा, तुष्टी पुष्टी दृष्टी आयुष्यवर्धन, संतती संपत्ती दिव्य ज्ञान, पाहिजे तेही प्रदोषव्रत पूर्ण, यथा सांग करावे प्रदोषव्रत भावे आचरिता, या जन्मी प्रचित पाहावी तत्वता, दारिद्र्य आणि महाव्यता, निशेष पळती षण्मास शांत, 1 संवत्सरे होय ज्ञान, 12 वर्षी महत् भाग्यपूर्ण, हे जो असत्य मानिल व्यासवचन, त्याशी मदन कल्पांतवरी, त्याचा गुरु लटिकाच जाण, त्याची दांभिक भक्त लटिकेचे ज्ञान, उमा वल्लभ चरणी ज्याचे मन, त्यावनी पावन कोणी नाही. मृत्युगंडांतरे दारुण, प्रदोषव्रते जाती निरसून, ये विषयी इतिहास जाण, श्रुत सांगे शौनकादिका, विदर्भ दिशेचा भुभुज, सत्यरत्नांबे तेजस्पुंज, सर्व धर्मरथ पराक्रमी सहज, बंदी जन वर्णिती सदा, बहुदिवस राज्य करीत, परिशिव भजनी नाही रत, त्यावरी शल्य दिशेचा अनुपणात, बळे आला चालून या, आणि त्याची आप्त, क्षुणिपाल साय झाली बहुत, 7 दिवस पर्यंत युद्ध अद्भुत झाले. हा एकला ते बहुत, समरभूमीशी सत्यरथ, धारातीर्थी पावला अमृत, शत्रू नगरांत प्रवेशले. राजपत्नी गरोदर राजस, पूर्ण झाले 9 मास, इकलीच पायी पळता वनवास, थोर अनर्थ ओढवला. परम सुकुमार लावण्य हरणी, कंटक सरांटे ऋतती चरणी, मूर्छना येऊनी पडे धरणी, उठूनी पाहे मागे पुढे, शत्रू धरितील अकस्मात, म्हणून पुढती उठूनी पळत, किंवा ते विदुलता फिरत, अवनीवरी वाटत तसे, वस्त्रे अलंकार मंडित, हिरे आयुषे दंत झळकत, जिचा मुखिंदू देखता ऋतिकांत, तन्मय होनी नत्य करी, आहा कर्माची गती गहन, जिच्या अंगुष्टी न पडे सूर्यकिरण, ते गरोदर हिंडे विपिन, मग्नत्रिज गजगामिनी, वनी हिंडे महासती, जेवी नैषधरायाची दमयंती, की भिल्ली रूपे हेमवती, दुस्तर वनी तैशी हिंडे, कर्म नदीच्या प्रवाही जाणलं, पडली तीस काढील कोण, असो एका वृक्षाखाली येऊन, परम व्याकुळ पडियली. शतांची शते दाशी, ओळंगती सदैव जियेपाशी, इंदुमती नाम जियेशी, भूमीवरी लोळत, चौकडे पाही दिनवदनी, जीवा मुख वाळले न मिळे पाणी, तो प्रसूत झाली त्याची क्षणी, दिव्य पुत्र जन्मला, तृषेने तळमळी अत्यंत, कोण उदक देईल तेत, बाळ टाकुनी समस्त, गेली एका सरोवरा, उदकांत प्रवशिली तेच क्षणी. अंजुळी भरून घेतले पाणी, तव ग्राही नेली ओढोनी, विदारुनी बक्षली, घोरकर्माचे विधान, वनी एकला रड राजनंदन, तवा उमा नामक विप्रपत्नी जाण, विगत धवा पातली, माता बंधू पाही, ती लागी कोणी नाही, 1 वर्षाचा पुत्र तिसही कडिये घेऊन आली तेथे, तो नाही केले नालच्छदन, ऐसे बाळ उमा देखून, म्हणे आहारे पुत्र रत्न, कोणी टाकिले दुस्तरवणी, म्हणे कोण याती कोण वर्ण, मी कैसे नेऊ उचलून, जावे जरी टाकून, व्रक व्याघ्र भक्षी तिलकी, स्तनी दाटूनी फुटला पान्ना, नेत्रे ढाळीत अश्रू जीवना, बाळ पुढे येऊन निललना, मुख कमळी स्तन लावी, संशय समुद्री पडली वेळाळ, म्हणे नेऊ की नको बाळ, तव तो कृपाळी फय फेन धवला, यतिरूप धरुणी पातला, उमे लागी म्हणे त्रिपुरारी, बाळनी संशय न धरी, महाद्भाग्य तुझे सुंदरी, क्षत्रिय राजपुत्र तुझ सापडला, कोणाशी न सांगे हे मात, समान पाळी दोघे सुत, बनंगाशी परिसो हे प्राप्त, तैसे तुझ झाले अकस्मात निधी जोडत, की चिंतामुनी पुढे येऊनी पडत, की मृतांच्या मुखांत पडे अमृत पुरोदत्ते, ऐसे बोलूनी त्रिपुरारी, गुप्त झाला ते अवसरी, मग दोघे पुत्र घेऊन येते नारी, देश ग्रामांतरी हिंडत, ब्रह्मपुत्राचे नाम सुचवर्त, राजपुत्राचे नाव ठेविले धर्मगुप्त, घरोघरी भिक्षा मागत, कडिये खांदे घेऊन या, लोक पुसता उमा सांगत, माझे पोटीचे दुगे सूत, ऐसे हिंडत हिंडत एक चक्रानगरा पातली, घरोघरी भिक्षा मागत, शिवालय देखील अकस्मात, आत द्विज दाटले बहुत, शांडिल्य त्यात मुख्य ऋषी,
शिवाराधना करते विधियुक्त. तो उमा आली शिवालयांत क्षणैक पूजा विलोकित. तो शांडिल्य ऋषी बोलिला, आहा कर्म कैसे गहन, हा राजपुत्र हिंडे दिन होऊन, कैसे विचित्र प्राक्तन. उमा वचन ऐकती झाली, ऋषीचे चरण उमा धरित. म्हणे याचा सांगा पूर्ववृत्तांत. त्रिकाळ ज्ञानी महासमर्थ, भूत भविष्य ज्ञान तुम्हा. याची माता पिता कोण, आहेत की पावली मरण. यावरी शांडिल्य सांगे वर्तमान, याचा पिता जाण सत्यरथ. जो पूर्वी होता न जान, प्रदोषमे करी शिवार्चन. तो क्षत्रिय आले चौकडून, नगर त्याचे विडिले. शत्रूची गजबज ऐकून, उठिला तेशीच पूजा सांडून. तो प्रधान आला पुढे धावून, शत्रू धरून आणिले. त्याचा शिरच्छेद करून, पूजा पूर्ण न करता उन्मत्तपणे, तैसाची जाऊनी करी भोजन, नाही स्मरण विषय अंधा. त्याकरिता या जन्मी जाण, सत्यरथ अल्पायुषी होऊन, अल्पवयांत गेला मरण. म्हणून पूजन न सोडावे. याच्या मातेने सवत मारिली, ती जळी विश्वी झाली. पूर्व वैरे वेढोनी नेली, क्रोधे बक्षिली विदारुणी. हा पुत्र धर्मगुप्त, याने काहीच नाही केले शिवव्रत. म्हणून माता पिता रहित अरण्यात पडिला. याकरिता प्रदोष काळी अव्यग्र पूजावा चंदोमोळी. पूजन सांडूनी कदा काळी, सर्व थाई न उठावे. भवानीशी बैसवणी कैलासनाथ. प्रदोष काळी पुढे नृत्य करीत, वाघदेवी विना वाजवीत. वेणू पुरोहित वाजवीतसे. अंबुज संभव ताल सावरी, भार्गवी गातशे मधुरस्वरी. मृदंग वाजवी मधुकैट भारी, नृत्यगती पाहुनिया. यक्षपती शिव प्राणप्रिंत, हस्त जोडून उभा समोर. यक्षगण गंधर्व किन्नर, सुरासुर उभे वस्ती. ऐसा प्रदोष काळीचा महिमा, अगोचर निगमागमा. मग काय बोले उमा, मम पुत्र दरिद्री का झाला. तुझ्या पुत्रे प्रतिग्रह बहुता, पूर्वी घेतले दुष्टामीप. दान केली नाही किंचित, शिवार्चन न करी कदा. पराण्ये जीवा दग्ध यथार्थ, दुष्ट प्रतिग्रहे दग्ध असत. स्त्री अभिलाषी निद्र दग्ध असत, मंत्राशी सामर्थ्य मग कैसे. मग उमेने पुत्र दोन्ही, घातले ऋषीचे चरणी. त्यांनी पंचाक्षर मंत्र उपदेशनी, प्रदोष व्रत उपदेशले. पक्ष प्रदोष शनी प्रदोष, महिमा वर्णिला अतिविशेष. अतिविशेष निराहार असावे त्रयोदशीस, दिवसा सत्कर्म आचरावे. 3 घटिका झाली रजनी, प्रदोष पूजा आरंभावी प्रीती करुणी. गोमये भूमी सारवुनी, दिव्य मंडप उभारीजे. चित्र विचित्र वितान, कर्दळी स्तंभ इक्षुदंडे करून. मंडप की जे शोभायमान, रंगमाळा नाना परी. शुभ वस्त्र नेसावे आपण, शुभ गंध सुवास सुमन. मग शिवलिंग स्थापन, पूजा करावई विधायुक्त. प्राणायाम करून देखा, अंतर्बाह्य न्यास मातृका. दक्षिण भागी पूजावे मुरांतका, सवय भागी अग्नितो. वीरभद्र गजानन, अष्ट महासिद्धी अष्टभैरव पूर्ण. अष्टदिक्पाल पूजन, सप्तावर्णी शिवपूजा. यथा सांग शिव ध्यान, मग करावे पूजन. राजोपचारे सर्व समर्पण, करावे स्तवन शिवाचे. जय जय गौरीनाथ निर्मळ, जय कोटी चंद्रशू शीतळ. सच्चिदानंद घन आढळ, पूर्ण ब्रह्म सनातन. ऐशे प्रदोष व्रत ऐकवून, बाळोपदिशले दोघे जण. मग ते एक मने करून, राहते झाले एक चक्री. 4 महिनेपर्यंत दोघेही आचरती प्रदोष व्रत. गुरुवचने यथार्थ, शिवपूजने करती पै. शिवपूजा न द्यावी सर्वता, न द्यावी प्रसाद तीर्था. शतब्रह्महत्यांची पाप माता, होय सांगता शांडिल्य. सर्व पापाहुनी पापतोर, शिवपूजेचा अपहार. असो ते दोघे किशोर, सदा सादर शिवभजनी. ब्रह्मपुत्र शुचिव्रत, एकला नदी तरी क्रीडत. दरडी ढासळता अकस्मात, द्रव्य घट सापडला. घराशी आला घेऊन, माता संतोषली देखून. मने प्रदोष व्रता महिमा जाण, ऐश्वर्य चढत चालिले. राजपुत्रास म्हणे ते समयी, अर्ध्य द्रव्य भाग घेई. थेरू म्हणे सहसाई, विभाग नाही घेई अग्रजा.
या वनीतील धन अमुचीची आहे संपूर्ण. असो ते दोघे शिवध्यान शिवस्मरण न विसरती कदाही. यावरी एकदा दोघे जण गेले वनविहारा लागून. तो गंधर्व कन्या येऊन क्रीडाता दृष्टी देखिल्या. दोघे पाहती दुरुणी परम सुंदर लावण्यखानी. शुचिवर्तमने राजपुत्रा लागून परदारान न पाहाव्या. दर्शने हरती चित्त स्पर्शने बळवीर्य रहित. कौटिल्य दंभ संयुक्त महानर्थकारणी ब्रह्मसुताशी तेथे ठेवून. राजपुत्र चालल्या सुलक्षण स्वरूप सुंदर मनमतावून. आकर्ण नयन कोमलांग जवळी येऊनी पाहत तो मुख्य नायिका विराजित. अंशुमती नामे विख्यात गंधर्व कन्या पद्मिनी. कोद्रविन नामा गंधर्वपती त्याची कन्या अंशुमती. पिता पुषे महिषाप्रती हे कन्या अर्पू कोणाची. मग बोले हिमनग जामात धर्मगुप्त सत्यरथाचा सूत. तो माझा परमभक्त त्याशी देई अंशुमती. हे पूर्वीचे शुभवचन. असो यावरी अंशुमती पाही दुरण. न्याहाळीत राजनंदन वाटे पंचबाण दुसरा. क्षीरसिंधू तो रोहिणी रमण काय आला कलंक धुवन. तैसे राजपुत्राचे वदन तै अंशुमती न्याहाळी. 32 लक्षण संयुक्त. अजानुभाऊ चाप शरमंडित विशाल वक्षस्थळ चालत. करी नायक जापरी ऐसा जो गुणाढ्य देखुनी त्वरित. अंशुमती सख्यांप्रती सांगत तुम्ही दुजावनाप्रती जाऊनी समस्त सुमने आणावी सुवासे. अवश्य म्हणून त्या ललना जात्या झाल्या आणि कामना. अंशुमतली एकली जाणार राजपुत्रा खुणावित. बुर्वह पल्लव पसरून एकांती घासले आसन. वरी वृक्ष डहाळ्या भेटून भूमीवरी पसरल्या. असो तेथे बैसला येऊन राजपुत्र सुवासे वदन. विशाळ भाळ आकर्ण नयन आरक्त ओष्ठ सुकुमार. मंजुळ भाषिणी नेत्र कटाक्षबाणी विंधिले ते लावण्य हरणी. मनोज मूर्छना सावनी वर्तमान पुषे तया ते. शृंगार सरोवरा तुझपाशी मी वास करीन राजहंसी. देखता तव वदन दिव्यशशी मम मानश्चकोर नृत्य करी. तव मुखाज देखता आनंद जे पावती मक नित्र मिलिंद. की तव वचन गर्जता अंबुज मग चित्त शिकी नृत्य करी. कवी गुरुन्वहितरी तेज विशाळ आत्मकंठीची काढली मुक्ता फळमाळ. कंठी सुदली तात्काळ चरणी भाळ ठेवित. मने मी जनक जननी विरहित. कवी गुरुन्हुनी शृंगार सरोवरा शृंगार सोहो शृंगार सरोवरा तुझपाशी मी वास करीन राजहंसी. देखता तव वदन दिव्यशशी मम मानश्चकोर नृत्य करी. तव मुखाज्व देखता आनंद झेंपावती मग नेत्र मिलिंद. की तव गर्जता अंबुजा मज चित्त शिकी नृत्य करी. कवी गुरुन्वनी तेज विशाळ आत्मकंठीची काढली मुक्ता फळमाळ. कंठी सुदली तत्काळ चरणी भाळ ठेवित. मने मी काय वाचा मने करून तुझी ललना झाली पूर्ण. यावरी धर्मगुप्त वचन काय बोलता झाला. मी जनक जननी विरहित राजभ्रष्ट दरिद्री अत्यंत. तव पित्याशी कळता मात घडे कैसे वरानने. यावरी म्हणे अंशुमती 3 दिवसा येईन या स्थळाप्रती. तुम्ही यावे शीघ्रगती लग्नसिद्धी साधा अवया. ऐसे बोलून ते चातुर्याशी वेगे आले पित्यापाशी. झाले वर्तमान त्या सांगे त्याशी. तो परम मानसी संतोषला राजपुत्र गेला परतून. बंधुप्रती सांगे सर्व वर्तमान. शांडिल्य गुरुचे वचन स्मरण म्हणते प्रसाद पूर्ण त्याचा हा. गुरुचरणी ज्याचे मन त्याशी ऐश्वर्याशी काही न्यून. काळ मृत्यू भयापासून सर्वदा रक्षे देशिक जो. यावरी दोघे बंधू येऊन मातेशी घाली ती सांगती वर्तमान. येरी म्हणणे धन्य धन्य शिवभजन फळ देती चालिले. यावरी तिसऱ्या दिवशी दोघेही गेले त्या वनाशी. गंधर्वराज सहपरिवारेशी सर्व सामुग्री घेऊन याला. दृष्टी देखिता जामात गंधर्व आनंद समुद्री पोहत. छत्रसेना सुखासन त्वरित धाडून मानविली. यावरी येता सांग लग्न 4 दिवस झाले पूर्ण. काही एक पदार्थ न्यून पाडला नाही ते दिवा स्वर्गीच्या दिव्य वस्तानून.
अमोलिक सतेज विहिनीश देत गंधर्वराज लक्षरथ 10 सहस्र गज तेजसपुंज 1 लक्ष वाजी 1 लक्ष दास दाशी अक्षय कोश रत्न राशी अक्षय भाते देत शक्तिशी दिव्य चाप बहुसाल अपार सेना संगे देत एक सेनापती गंधर्व बळीवंत उमा दोघा पुत्रांसमवेत मान देऊनी बोळविली सुखासनारूढ अंशुमती पती सवे चालली शीघ्रगती कनकवित्र पाणी पुढे धावती वाहना सवे जिचेच्या चतुर्विध वाद्यांचे गजर चतुरंग चाली दादळ भार येऊनी वेडिले विदर्भ नगर सत्यरथ पितियाचे नगर दुर्गावरून अपार उल्हाट यंत्रांचा होती बडी मार परी गंधर्वाचे बळ फार घेतले नगर क्षणार्धे येणे पूर्वी पिता मारिला जाण त्याचे नाम दुमर्शन तो जिताची धरुणी जाण आपला करुण सोडीला देशोदेशीचे प्रजानन धावती कारभार घेऊन उत्तम मुहूर्त पाहून सिंहासनारूढ झाला माता पिता बंधू सुचिव्रत त्यांसमेत राज्य करीत 10 सहस्र वर्षेपर्यंत यशवंत राज्य करून गेले शांडिल्य गुरु आणून शतपद्म अर्पिले धन रत्नाभिषेक करून अलंकार वस्त्रे दिधली दुर्भिक्ष जळघोषा वर्षण आधी व्याधी वैद्यव्य मरण दुःख शोह कल विघ्न राज्यांतून पळाली प्रजा भूदेव दायाद देती रायाशी आशीर्वाद कोणासही नाही खेद सदा आनंद घरोघरी ऐशी अंशुमती समवेत धर्मगुप्त राज्य करीत युवराज्य सुचिव्रता ते देत पारिपत्य सर्व करी ऐसे 10 सहस्र वर्षे राज्य करून सुदैत्य पुत्राशी राज्य करून चिंतितामणी उमा धवचरण दिव्य विमान धाडिले दिव्य देह पाहुनी नपती माता बंधू समवेत अंशुमती शिवविमानी वैसती करीत स्तुती शिवाची कैलास पदाशी जाऊन जगदात्मा शिव विलोकुन जय जयकार करून लोटांगणे घालिती दीनबंधू जगन्नाथ पितित पावन कृपावंत हृदय धरुणी समस्त अक्षयपदी स्थापिली हे धर्मगुप्ताचे आख्यान करिता श्रवण पठन लेखन रक्षण अनुमोदन तरी पंचवदन रक्षितया सकळ पापा होय क्षय जे ते जाये ते ते विजय धन धान वृद्धी होय ऋणी जाई निरसुनी प्रदोष महिमा अद्भुत जे आचरती ऐकुनी ग्रंथ तेथे कैसे दारिद्र्यमत्य सत्य सत्य त्रिवाचा ज्याच्या घरी शिवलीला अमृत ग्रंथ त्याची शिवपाठी राखीत सदा हिंडे उमाकांत अंती शिवपद प्राप्ततया हा ग्रंथ आम्रवक्ष सुरस पद्मरचना पळे आली पाडाश कुतर्कवादी जेवायस मुकुरोग त्यास नावडे जय जय ब्रह्मानंदा विरूपाक्षा श्रीधर वरदा सर्व साक्षा दुष्ट कर्म मोचका कर्माध्यक्षा येशी लक्षा निगमागमा शिवलीला अमृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिशुद्ध सज्जना खंड पंचमोध्याय गोड हा ओव्या 122 इति पंचमोध्याय श्री सांब सदाशिवार्पणमस्तु।